स्वराज्य इंडिया पक्षाचे योगेंद्र यादव यांची अकोला येथे सभा होती। अकोला येथील सभेमध्ये वंचितच्या आणि इतर आंबेडकरी समुदायातील, मुस्लिम समुदायातील संघटनांनी ती सभा उधळून लावलेली आहे, असा आरोप योगेंद्र यादव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। या संदर्भामध्ये अनेकांनी दावे प्रतिदावे केले आहेत। योगेंद्र यादव आणि त्यांचे संयोजन कमिटी त्यांनी देखील काही दावे केले आहेत, तर वंचित बहुजन आघाडी आणि इतर आंबेडकरी संघटनांनी देखील काही दावे केले आहेत। हे दावे प्रतिदावे नेमके काय आहेत, नेमकी सभा काय होती आणि या सभेमध्ये वंचितच्या आणि इतर आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी नेमका गोंधळ का घातला, हा गोंधळ लोकशाहीला घातक आहे का, लोकशाहीला धरून आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं वारं तापलेलं आहे, निवडणुका अत्यंत जवळ आलेल्या आहेत आणि अशा प्रसंगी महाविकास आघाडी असो की महायुती असो की वंचित बहुजन आघाडी असो, अशा सर्वच पक्षांनी कंबर कसलेली आहे, सर्वच आघाड्यांनी कंबर कसलेली आहे। आणि मग अशा प्रसंगी आपण पाहतो लोकसभेत नेमकं काय घडलं होतं आणि आता विधानसभेमध्ये काय घडू पाहत आहेत, ह्या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर आपण अकोल्याच्या सभेवर येऊयात। योगेंद्र यादव यांच्या लोकसभेच्या काळामध्ये आपण पाहतो, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी खरं तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये संविधान बदलाचं नरेटिव्ह तयार केलं होतं महाविकास आघाडी अर्थात काँग्रेस राष्ट्रवादीने। आणि मग हे महाविकास आघाडीने केलेलं हे नरेटिव्ह आपण पाहतोय की देशभर पसरलं। विशेषतः महाराष्ट्राचा आपण आता विचार करूयात। महाराष्ट्रामध्ये संविधान बदलाच्या संदर्भाने लोकशाहीला घातक कसा भाजप पक्ष आहे किंवा भाजप मित्र पक्ष लोकशाहीला घातक कसे आहेत आणि काँग्रेस आणि मित्र पक्ष खरं तर लोकशाहीच्या समर्थनात कसे आहेत, असा नरेटिव्ह तयार करण्यात आला होता। हाच खरं तर प्रचाराचा मुद्दा होता संविधानाच्या बदलाच्या संदर्भाने आणि महाराष्ट्रामध्ये हा मुद्दा खरं तर यशस्वी झाला आणि काँग्रेस आणि मित्र पक्ष यांना सर्वाधिक जागा मिळाल्या आणि हा खरं तर लोकसभेच्या काळात तयार केलेला नरेटिव्ह चांगला सेटल झाला आणि लोकसभेमध्ये सर्वाधिक जागा ह्या काँग्रेस आणि मित्र पक्षाला मिळाल्या। आता मुद्दा असा येतो की त्या काळातला आणि आजच्या विधानसभेचा काय संबंध आहे, तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एका वर्षामध्ये आलेल्या आहेत आणि अशा प्रसंगी जे ताजं आणि यशस्वी असलेलं नरेटिव्ह आहे ते म्हणजे संविधान बदलाचं आणि मग अशा पद्धतीने लोकशाहीला घातक असलेला पक्ष म्हणजे भाजप, लोकशाहीला घातक असलेला, आरक्षणाला घातक असलेला आणि एकूणच नव्हे तर संविधान बदलण्यासाठी भाजपची तयारी आहे असं कुठेतरी एकूण आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडी असेल किंवा काँग्रेस असेल या पक्षांकडनं होत होतं। परंतु आता जी काही योगेंद्र यादव यांची सभा झालेली आहे, खरं तर महाराष्ट्रामध्ये असे काही विचारवंत आहेत, हे खरं तर विचारवंतांच्या बुद्धीबद्दल मी मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या विचारवंतांच्या बुद्धीबद्दल, त्यांच्या वैचारिकतेबद्दल, त्यांच्या एकूणच ज्ञानाबद्दल आपल्याला अजिबात शंका नाही। ते निर्विवाद सत्य आहे की ते बुद्धिमान आहेत, ते बुद्धिवान आहेत। परंतु या बुद्धिवंतांनी, या बुद्धिमान विचारवंतांनी देशातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या या सर्वच स्तरावरच्या बुद्धिमान आणि विचारवंतांनी वारंवार आपलं म्हणणं हेच आहे की संसदीय लोकशाहीमध्ये बहुपक्ष पद्धती असते आणि त्या बहुपक्ष पद्धतीचा आपण सन्मान केला पाहिजे आणि मग तो पक्ष कोणत्याही समुदायाचा असो, जाती धर्माचा असो किंवा कोणताही पक्ष असो, लोकशाहीमध्ये आपण सर्वच पक्षांचा सन्मान केला पाहिजे। हे खरं तर लोकशाहीचं पहिलं वैशिष्ट्य आहे आणि लोकशाहीचं खऱ्या अर्थानं पहिलं काय असेल की लोकशाही यशस्वी करण्यासाठी नेमकं काय अपेक्षित असेल, तर ते म्हणजे लोकशाही आपल्याला जर यशस्वी करायची असेल, लोकांचे हक्क अधिकार यशस्वी करायचे असतील तर बहुपक्ष पद्धती असावी। हे संसदीय लोकशाहीचं आणि एकूणच लोकशाहीचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य आहे। आता हे जेव्हा आपण पाहतो, परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र असे काही हे विचारवंत, विद्वान, स्वतःला समजणारे आणि असणारे सुद्धा यांचं असं म्हणणं आहे की फक्त काँग्रेसच लोकशाहीला, आरक्षणाला आणि संविधानाला वाचवू शकते। फक्त काँग्रेस वाचवू शकते का किंवा काँग्रेस आणि मित्र पक्ष फक्त वाचवतील का, इतर पक्ष काय देशामध्ये नाहीत का, इतर पक्ष महाराष्ट्रामध्ये नाहीत का, याचा मात्र सोयीस्कररित्या विसर पडलेला आहे या विचारवंतांना। आणि मग याच पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये संविधान बदलाचं नरेटिव्ह तयार करण्यात आलं होतं आणि दलित मते काँग्रेस आणि मित्र पक्षाला कसे मिळतील असा खरं तर अजेंडा घेऊन अनेक नेते, अनेक विचारवंत महाराष्ट्रामध्ये फिरले। त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सांगता येतील निखिल वागळे जे असतील, तिकडे आपण पाहतोय खरं तर याच्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका ज्यांनी निभावलेली आहे असीम सरोदे असतील किंवा त्यांच्या सोबतचे इतर काही विचारवंत असतील। आता यांची भूमिका काय होती, तर यांची भूमिका ज्या पद्धतीने सांगितलं की संविधान बदलाला, लोकशाहीला भाजप आणि मित्र पक्ष घातक आहेत असं सांगितलेलं होतं, तोच किस्सा आता नव्यानं खरं तर गिरवण्याचं काम सुरू आहे।
विश्वांभर चौधरी असतील किंवा इकडे आपण पाहतोय त्यांच्या सोबत असले असीम सरोदे असतील आणि आता अलीकडे पाहतो आपण यशवंत मनोहर असतील किंवा प्रज्ञा दया पवार असतील, या सर्व आणि रावसाहेब कसबे असतील, यासारख्या अनेक विचारवंतांनी, यासारख्या अनेक तज्ज्ञांनी असं त्यांचं म्हणणं येतं, एकूण त्यांच्या भाषणाचा सूर असा दिसून येतो की या देशामध्ये फक्त काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष हेच लोकशाहीचं रक्षण करू शकतात, हे संविधानाचं रक्षण करू शकतात. कारण तर ही हास्यास्पद बाब आहे. कारण याकडे आपण जेव्हा पाहतो केवळ त्यांनी खोती घेतली आहे का असं वंचितच्या आणि इतर संघटनांचं आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेसनेच फक्त खोती घेतली या देशाची लोकशाही वाचवण्याची, इतर पक्ष नाहीत का? परंतु इतर पक्षांना मात्र हे तथाकथित विचारवंत असं म्हणतात की ते ए टीम आहेत, बी टीम आहेत आणि आम्हीच आणि एकूणच काँग्रेस कसा एक चांगला पक्ष आहे आणि काँग्रेसच कसा या सर्व संविधान वाचवण्यासाठी आणि आरक्षण वाचवण्यासाठी किती महत्वाचं आहे हे सांगण्याचा अट्टहास आणि एवढा आट्टापेट्टा करण्याची इथल्या विचारवंताला गरज नाही. पण असं आपण म्हणूयात की चला, लोकशाहीने त्यांनाही अधिकार दिलेले आहेत, त्यांनीही खरं तर लोकशाही कोण वाचवते कोण नाही वाचवत, भाषण स्वातंत्र्य आहे, या सगळ्या विचार स्वातंत्र्याचा संविधानाने दिलेल्या आपण विचार करूयात. त्यांनाही तो अधिकार आहे, त्यांनी तो अधिकार नक्कीच जोपासावा. परंतु मी चांगला आहे दुसरा वाईट आहे असं म्हणणं चुकीचं आहे. आपण किती चांगले आहोत हे दाखवू द्यात. काँग्रेस फार चांगला पक्ष आहे, त्यांनी हे नक्की दाखवावं. विचारवंतांनी, अभ्यासकांनी काँग्रेसचं समर्थन करावं, यात काही दुमत नाही. शेवटी हा त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. त्यांना स्वातंत्र्य आपण देऊयात, तो मुद्दा नाही. परंतु ते चांगले आहेत, परंतु हे वाईट आहेत, हे ए आहेत, हे बी आहेत असं म्हणणं देखील लोकशाहीच्या दृष्टीने कोणाच्या तरी अधिकारावर घाला घालणारा आहे. कारण प्रोफेसर लास्की नावाचे विचारवंत म्हणतात स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, आणि या विचारवंतांचा इथे स्वैराचार होताना दिसून येतोय. हा स्वैराचार आता पुन्हा एकदा अकोल्याच्या सभेमध्ये दिसून येतोय. कारण अकोल्याची सभा स्वराज्य इंडियाचे अध्यक्ष असलेले आणि स्वराज्य इंडियाचे योगेंद्र यादव यांची सभा असते आणि या सभेमध्ये ते कार्यकर्त्यांना संबोधित करण्याच्या आधी आणि त्यांच्या आधी काही लोकांची भाषणं होतात आणि सभेमध्ये गोंधळ होतो आणि इथे दावे प्रतिदावे केले जातात की योगेंद्र यादव यांचं म्हणणं असं आहे की या सभागृहामध्ये मला बोलू द्यायचंच नव्हतं आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी मला बोलूच दिलं नाही अशी त्यांनी खरं तर आरोप केलेला आहे. त्यांच्या मते सभा सुरू झाल्यानंतर 2-3 भाषणं झाल्यानंतर माझ्या हातामध्ये एक चिठ्ठी दिली आणि त्या चिठ्ठीमध्ये काही प्रश्न होते. त्यामध्ये ते प्रामुख्याने 2 प्रश्नांचा उल्लेख करतात की बाबरी मस्जिद कोणी पाडली आणि या देशाला तोडण्याचं काम कोणी केलं, असे 2 प्रश्न होते असं योगेंद्र यादव यांचं म्हणणं आहे. परंतु पुढे जेव्हा आपण सविस्तर चर्चा करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की नेमकं त्या सभेमध्ये गोंधळ घालणाऱ्यांचं मत काय होतं. सोशल मीडिया असेल जिकडे तिकडे वंचित आणि आंबेडकरवादी आणि मुस्लिम संघटनांनी या संदर्भामध्ये खुलासे देखील केलेले आहेत. त्यांनी आपले काय प्रश्न होते हे देखील मांडलेले आहेत. परंतु त्यांची बाजू अर्थातच योगेंद्र यादव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची बाजू ही आहे की त्या चिठ्ठीत 2 प्रश्न होते आणि मी त्यांना म्हणालो, म्हणजे योगेंद्र यादव असे म्हणतायत की मी त्यांना म्हणालो की मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे, मला बोलू द्या, आणि मला बोलू दिलं नाही, धक्काबुक्की केली, असं खरं तर असा आरोप हा योगेंद्र यादव आणि यांच्या कार्यकर्त्यांकडून होते. आता मुद्दा असा आहे की अकोल्यातली ही जी काही या सभेत जो काही झालेला गोंधळ आहे या गोंधळाच्या संदर्भाने वंचितचे प्रवक्ते, प्रदेश प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांना विचारलं असता ते असं म्हणतात की सभेत गोंधळ घालणे आमची भूमिका नाही, परंतु या सभेमध्ये उत्स्फूर्तपणे काही आमच्या कार्यकर्त्यांनी सभा बंद पाडण्याचा किंवा सभेत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता आणि मग जेव्हा आम्ही प्रश्न विचारला तेव्हा आमच्याच कार्यकर्त्याला संयोजकांनी धक्काबुक्की केली म्हणून हे प्रकरण वाढलं, असं मोकळे यांचं अर्थात प्रदेश प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांचं म्हणणं आहे. एकूणच काय तर ही जबाबदारी वंचितचे प्रदेश अध्यक्ष असलेले सिद्धार्थ मोकळे घेत नाहीत, परंतु ते पुढे असंही म्हणतात जर त्यांच्या विचार स्वातंत्र्याचा प्रश्न होता तर प्रश्न विचारणाऱ्याच्याही विचार स्वातंत्र्याचा प्रश्न होता, असं देखील त्यांनी पुष्टी जोडलेली आहे. एकूणच काय तर दावे प्रतिदावे होत आहेत, परंतु आज आपण पाहतोय की भाजपप्रमाणेच काँग्रेसही आरक्षण संपवत आहे का असा प्रश्न होता, असं वंचितच्या आणि तिथल्या आंबेडकरवादी संघटनांचं म्हणणं आहे. जमाते इस्लाम असेल किंवा इतर काही मुस्लिम संघटना असतील यांचं असं म्हणणं होतं की लोकसभेला काँग्रेसने एकही मुस्लिम उमेदवार का दिला नाही. आता ह्या सर्व प्रश्नांचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा मुद्दा असा येऊन ठेपतो की येथे
योगेंद्र यादव यांना का बोलू दिलं नाही, योगेंद्र यादव यांची काय भूमिका होती. खरं तर योगेंद्र यादव असू द्यात, रावसाहेब कसबे असू द्यात, किंवा प्रज्ञादया पवार असू द्यात, किंवा इकडे यशवंतजी मनोहर असू द्यात, किंवा निखिलजी वागळे असू देत, की असीम सरोदे असू देत, या सर्वांना विचार स्वातंत्र्य आहे. परंतु आम्ही काँग्रेसचा प्रचार करत नाही, आम्ही आमची मतं मांडतो असं आपण म्हणता. त्यातून आपण महाविकास आघाडीलाच मते द्या असं जेव्हा ध्वनित करता, याच्यावरून एक लक्षात येतं की जर वंचितचे कार्यकर्ते असे म्हणतात, वंचितचे सचिन ज्या ठिकाणी ते ज्या स्टेजवरून ज्यांनी प्रश्न विचारले होते, असे सचिन यांचं म्हणणं असं आहे की ते म्हणतात की हे प्रश्न आम्ही काय विचारले, की त्यांनी महाविकास आघाडीचं नाव घेऊन प्रचारामध्ये जाहीर उतरावं, आम्हाला काही अडचण नाही. परंतु इकडे आपण संविधान वाचवण्याची भाषा करता, लोकशाही वाचवण्याची भाषा करायची, आणि याला फक्त वाचू शकते ते फक्त काँग्रेस आणि मित्रपक्ष असं म्हणण्यापेक्षा या सर्व विचारवंतांनी, योगेंद्र यादव असू की बाकी कोणत्याही महाराष्ट्रातले आणि देशातले विचारवंत असू द्यात, यांनी जाहीर काँग्रेसची सभा घ्यावी, जाहीर काँग्रेस समर्थन करावं. एकीकडे कुठल्या तरी एखाद्या नावाखाली बॅनर खाली यायचं आणि इकडे जाऊन मात्र तिथे ज्या पद्धतीने काँग्रेस समर्थन करायचं, हेच वंचितच्या कार्यकर्त्यांना आणि तिथे जमलेल्या इतर आंबेडकरवादी आणि मुस्लिम संघटनांना ते पटलेलं नाही. महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फोरमच्या तर्फे हे आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि मग यांचं असं म्हणणं आहे, वंचित आणि इतर संघटनांचं ज्यांनी तिथे प्रश्न विचारलेले होते, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फोरम असे नावं तुम्ही घेऊन येऊ नका. तुम्हाला यायचंय का, तुम्हाला महाविकासचं समर्थन करायचंय का, तर तुम्ही महाविकासचं समर्थन जाहीर करा. त्यांच्या नावानं, काँग्रेसच्या नावानं सभा घ्या आणि काँग्रेसच्या नावानं सभा घेऊन तुम्ही सांगा की आम्ही कसे आरक्षण वाचवणार आहोत, आम्ही कसे लोकशाही वाचवणार आहोत, आम्ही कसं संविधान वाचवणार आहोत. थेट काँग्रेसचं नाव घेऊन करा. एकीकडे आपण महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फोरम असेल, भारत जोडो अभियानाच्या संदर्भातून असेल, आपण अशा वेगवेगळ्या नावांनी, अशा गोंडस नावांनी आपण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहात, असं मत त्या ठिकाणी प्रश्न विचारणाऱ्या एका कार्यकर्त्याचं आहे. आता हे असा कार्यकर्ता का प्रश्न विचारतो, भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक असलेले योगेंद्र यादव आणि भारत जोडो अभियानाच्या महाराष्ट्र संयोजक असलेल्या उल्का महाजन, या दोघांनी खरं तर सभा घ्यावी असं तिथल्या काही स्थानिकच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी सभा नक्कीच घ्यावी, परंतु ही सभा घेत असताना त्यांनी थेट महाविकासचं समर्थन करावं, दुसऱ्या नावाखाली सभा घेऊ नये. ही जी काही मागणी आहे या कार्यकर्त्यांची, ही मागणी देखील कुठेतरी रास्त वाटते. आता प्रश्न असा आहे की त्या चिठ्ठीचे 2 प्रश्न आणि मग सचिन शिराळे काय म्हणतात. सचिन शिराळे काय म्हणतात की सचिन शिराळेंचं असं म्हणणं आहे की आम्ही जे प्रश्न विचारलेले होते, आम्ही त्यांना मोजके प्रश्न विचारले होते की काँग्रेस ज्या पद्धतीने, काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष, या दोघांचा मिळून छुपा अजेंडा आहे का आरक्षण संपवण्याचा, संविधान संपवण्याचा, या प्रश्नावर बोला. आणि खरं तर आज आपण पाहतोय त्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावरती असू द्यात, असं म्हणतात की ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने जो काही आरक्षणाबाबतीत निर्णय दिलेला आहे वर्गीकरणाचा, तो निर्णय काँग्रेसला मान्य आहे का, ज्या राज्यात काँग्रेस सरकार आहे त्या राज्यात त्यांनी अंमलात आणलाय का आणि आणणार आहेत का, या प्रश्नांची उत्तरं द्या, असं खरं तर सचिन शिराळे असतील किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचं आणि एकूण आंबेडकरी संघटनांचं म्हणणं आहे. मुद्दा इथे असा येतो की काँग्रेस ही खऱ्या अर्थानं लोकशाही समर्थन करते असं जर योगेंद्र यादवांना वाटत असेल, तर या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी थेट काँग्रेसच्या बॅनरवर सभा घ्याव्यात, आमचा विरोध नाही. परंतु असे काही नावं आणायचे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, हा संभ्रम निर्माण करू नये असं सचिन शिरोळे आणि त्यांच्या इतर कार्यकर्त्यांचं मत आहे. एकूणच काय तर वंचितच्या कार्यकर्त्यांचं मत नेमकं काय होतं, उल्का महाजन, योगेंद्र यादव यांनी काँग्रेसची काम करावे याच्या संदर्भात आम्हाला काही शंका नाही, परंतु या ठिकाणी संभ्रम निर्माण करू नये. मुख्य आयोजक याचे असलेले आपण पाहतोय की या सर्वच घडामोडीच्या पाठीमागे मग महाविकास आघाडी आहे का, असा प्रश्न देखील वंचितचे आणि इतर आंबेडकरवादी संघटनांचे कार्यकर्ते म्हणतात. सिद्धार्थ मोकळेंचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी फक्त वंचितचेच कार्यकर्ते नव्हते, तर इतर आंबेडकरी संघटना तिथे मिळून काम करतात, मुस्लिम संघटना मिळून काम करतात, दलित संघटना मिळून काम करतात, आणि मग या सर्व संघटनांनी मिळून हे प्रश्न विचारलेले आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं योगेंद्र यादव यांना देता आली नाहीत. तर योगेंद्र यादव मला बोलूच दिलं नाही. परंतु या सर्व जरी गोष्टी पाहिल्या तर आज महाराष्ट्रामध्ये जे लोकसभेला घडलं ते आता घडत आहे. एकूणच काय तर वंचित बहुजन आघाडी असो किंवा या महाराष्ट्रातला जो बुद्धिवादी वर्ग आहे
त्या बुद्धिवादी वर्गांचं म्हणणं एकच दिसून येतंय की तुम्ही तुमची मतं मांडा, परंतु पडद्याआडून महाविकास आघाडीला मतं द्या, असा जो काही प्रकार चाललेला आहे तो प्रकार खरं तर किती जरी मोठा विद्वान असला, किती जरी मोठा अभ्यासक असला, तरी ती मतं इथल्या लोकांना मान्य होणार नाहीत. त्यांचेही प्रश्न ऐकून घ्यावे लागतील, त्यांच्याही प्रश्न उत्तर द्यावे लागतील. परंतु सत्य हे आहे की जे लोकसभेमध्ये झालं होतं ते आता होत आहे. खरं तर आपण पाहतोय ऑनलाईन भाषण करणारे संग्राम पाटील असतील, तिकडे आपण पाहतोय की पत्रकार निखिल वागळे जे असतील, रावसाहेब कसबे असतील, प्रज्ञा पवार असतील, किंवा तिकडे आपण पाहतोय यशवंतजी मनोहर असतील, मी यांच्या बुद्धीबद्दल अजिबात शंका घेतलेली नाही. हे विद्वान आहेत, हे निर्विवाद सत्य आहे. परंतु या लोकांनी ज्या पद्धतीने संविधानाचं रक्षण, लोकशाहीचं रक्षण हे फक्त काँग्रेस किंवा महाविकास आघाडी करू शकते, असं जे काही ज्या पद्धतीने ते मांडणी करतात त्याच पद्धतीनं त्यांनी सांगावं हो वंचित सुद्धा ते तसं करू शकते, वंचित पण त्याचं रक्षण करते, असं आपण सांगत नाही. याचा अर्थ ही बहुपक्ष पद्धती या विचारवंतांना नको आहे का? संसदीय लोकशाहीमध्ये तुम्ही एखाद्याला एटीम बीटीम म्हणून हिनवता, हे तुमच्या बुद्धीला पटण्यासारखं आहे का? याचा देखील विचार खरं तर या सर्व विचारवंतांनी केला पाहिजे. हे विचारवंत आहेत, तर काही आंबेडकरवादी विचारवंतांचं असं म्हणणं आहे की हे खरं तर थेट कुठेही प्रचार न करता आपण जो काही पडद्याआडून कार्यक्रम चालवलेला आहे हा कार्यक्रम जनतेला कळणार नाही, असं होऊ शकत नाही. आता योगेंद्र यादवांचा पत्ता महाराष्ट्रात टाकत आहेत, कारण असीम सरोदे असतील, इकडे रावसाहेब कसबे असतील, तिकडे प्रज्ञा पवार असतील किंवा निखिल वागळे असतील, यासारख्या सर्व मंडळींना आता थोडंसं साईडला केलंय आणि आता योगेंद्र यादवांचा पत्ता यांना रेटायचा आहे का? हा देखील महाविकास आघाडीचाच अजेंडा आहे का? असा प्रश्न खरं सोशल मीडियामधून विचारला जातोय. एकूणच आरक्षणवादी फक्त काँग्रेस आहे का? आरक्षणवादी फक्त काँग्रेस आणि मित्रपक्ष आहेत का? खरं तर आपण पाहतोय की या विचारवंतांचं चुकतंय कुठं की त्यांनी ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांना कुठेतरी टार्गेट करण्याचं काम सुरू आहे आणि असे कार्यक्रम घेऊन, असे कार्यक्रम देऊन महाविकास आघाडी देखील आता पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपली भूमी तयार करत आहे का? हा देखील प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून वंचितचे आणि सर्वसामान्य कार्यकर्ते विचारतात. खरं तर आपण पाहतो सिद्धार्थ मोकळे यांची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की त्या ज्या सभेमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारले त्यांनी कुठलाही गोंधळ घातला नाही, परंतु संयोजन मंडळीमधील काही लोकांनी धक्काबुक्की केल्यामुळे हा पुढचा प्रकार घडला, असं सिद्धार्थ मोकळे यांचं मत आहे. परंतु सगळी मतं आपण थोडी साईडला ठेवूयात, दोन्ही दावे प्रतिदावे साईडला ठेवूयात. मुद्दा असा आहे की आपल्याला खरंच या देशाची लोकशाही वाचवायची आहे की आपल्याला काँग्रेस वाचवायची आहे, हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे. ज्यांना ज्यांना लोकशाही वाचवायची आहे, संविधान वाचवायचं आहे, मुळामध्ये मुद्दा असा येतो की खरं देशाचं संविधान संपवता येतं का? काय आंतरराष्ट्रीय स्तरावर काही कायदे नाहीत का? देशामध्ये पुन्हा गुलामी आणता येते का? या सर्व प्रश्नांची उत्तरं नकारार्थी असणार आहेत. कारण देशामध्ये आपण जेव्हा पाहतो एखादा समुदाय, एखादी व्यक्ती गुलाम करता येत नाही, त्याला आंतरराष्ट्रीय कायदे आहेत, युनोसारखी संघटना आहे जिथे मानवी हक्क आणि अधिकाराचा विचार आपण मांडू शकतो. तुमच्या मानवी हक्क अधिकार तिथे आपण खऱ्या अर्थाने मिळू शकतो. म्हणजे कोणाचेच मानवी हक्क अधिकार रद्द होऊ शकत नाहीत. कारण आपण आता दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरचं जीवन जगत आहोत. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर अनेक राष्ट्र उदयाला आले, अनेक राष्ट्र स्वतंत्र झाले आणि त्यानंतर जेव्हा आपण पाहतोय की लोकशाही बऱ्याच राष्ट्रांनी स्वीकारली, मानवी हक्क अधिकार बऱ्याच राष्ट्रांनी स्वीकारले आणि या सर्वांचं रक्षण करण्यासाठी जागतिक स्तरावरती न्यायालय देखील आहे, संघटना आहेत, मानवी अधिकार संघटना आहेत. आणि मग हे सर्व असताना उगीच सर्वसामान्य लोकांमध्ये संविधान बदलाचे, लोकशाही घालवण्याचे किंवा घालवत आहेत, संविधान बदलणार आहेत, असा जो काही बागुलबुवा भाजपच्या संदर्भाने उभा केला जातोय हा खरं तर बागुलबुवा काँग्रेसला वाचवण्यासाठी आहे का? हा देखील प्रश्न या ठिकाणी विचारला जातोय. एकूणच काय आपल्या लक्षात येईल, संविधान वाचवणे, आरक्षण वाचवणे, लोकशाही वाचवणे, मुस्लिमांचे हक्काधिकार वाचवणे ही काही जबाबदारी किंवा हे जे काही कृती आहे ही कृती काय काँग्रेसने घेतली का? हा प्रश्न खरं तर या विचारवंतांनी विचारला पाहिजे. आपण विचारवंत आहात, आपण बुद्धिमान आहात, अगदी योगेंद्र यादव असतील किंवा महाराष्ट्रातले इथले काही विचारवंत असतील, महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी, योगेंद्र यादव यांनी सांगावं स्पष्टपणे की संविधान वाचवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी सुद्धा करत आहे, त्यांना देखील मते द्या, जाहीर करा ना. नाहीतर जाहीर करा की ही सभा काँग्रेसची आहे आणि काँग्रेस महाविकास आघाडीची पुरस्कृत सभा आहे आणि महाविकास आघाडीला मते द्या. एकीकडे आपण कुठेतरी महाराष्ट्र डेमोक्रेटिक फोरम घेता, भारत जोडो अभियान म्हणून तुम्ही राबवता आणि दुसरीकडे मात्र इंडिया स्वराज्य पक्ष आणि पुन्हा तुमची इकडे भूमिका असते की महाविकास आघाडीला मदत करण्याची. ही जी काही विचारवंतांची भूमिका पडद्याआडची आहे ही खरं तर चुकीची आहे. नव्हे तर ही लोकशाहीमध्ये वावरणाऱ्या, लोकशाहीमध्ये काम करणाऱ्या बहुपक्ष पद्धतीला संपवणारी आहे. कारण बहुपक्ष पद्धतीला आपण का संपवत आहात?
देशाचा नव्हे तर लोकशाहीचा आणि संविधानाचा खऱ्या अर्थानं आत्मा ही बहुपक्ष पद्धती असते आणि हीच बहुपक्ष पद्धती या विचारवंतांच्या डोळ्यामध्ये का सलतीये हा मोठा प्रश्न आहे। इथे कोणीच बोलायला तयार नाही, पत्रकार बोलायला तयार नाहीत, हे असले तथाकथित विचारवंत बोलायला तयार नाहीत। खरं तर काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षाच्या वैचारिक भूमिकेवर आपण बोलणं हे रास्त आहे, त्यात काही शंका नाही। परंतु कोणीतरी संविधान बदलणार आहे आणि म्हणून काँग्रेसला मतदान केलं पाहिजे, म्हणून महाविकास आघाडीला निवडून आणलं पाहिजे, हे चुकीचं आहे। कारण या सर्वांची खोती काँग्रेसने घेतलेली नाही तर इतरही पक्ष आहेत आणि म्हणून बहुपक्ष पद्धती असणं हे किती गरजेचं आहे हे खरं तर या पॉलिटिकल विचारवंतांनी, हे खरं सामाजिक विचारवंतांनी मांडलं पाहिजे। म्हणजे भाजपचा बागुलबुवा उभा करायचा आणि काँग्रेसला जिवंत ठेवायचं। आज आपण पाहतोय लोकसभेमध्ये खरं तर महाराष्ट्रातली काँग्रेसला घरघर लागलेली होती आणि लोकसभेमध्ये याच विचारवंतांनी नको ते नरेटिव्ह तयार केले आणि या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला जिवंत केलं। खरं तर हे लोकशाही जिवंत करण्यासाठी नाही, जिवंत ठेवण्यासाठी नाही, संविधान वाचवण्यासाठी नाही, तर योगेंद्र यादव असू द्यात किंवा इतर महाराष्ट्रातले अनेक विचारवंत असू द्यात, यांचं काम संविधान वाचवणं नाही तर या देशातली काँग्रेस वाचवणं आहे। काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचं काम हे करत आहेत। मग यांना वाचवायचं असेल त्यांनी खुशाल वाचवावं, कारण त्यांना देखील संविधानाने अधिकार दिलेले आहेत। परंतु कोणाला तरी ए टीम आणि कोणाला तरी बी टीम म्हणायचं आणि दुसऱ्या बॅनर खाली सभा घ्यायच्या, आंदोलन करायची आणि त्याचा फायदा थेट महाविकास आघाडीला कसा होईल याचा विचार करायचा, हे खरं तर लोकशाहीला घातक आहे आणि सर्वसामान्य माणसांना खऱ्या अर्थानं याच्यामध्ये संभ्रमात टाकणार आहे आणि त्यांना जाणीवपूर्वक संभ्रमात टाकून पुन्हा एकदा आपल्या काँग्रेसला आणि मित्र पक्षांना जिवंत ठेवण्याचा कार्यक्रम सुरू आहे का, जिवंत करण्याचा कार्यक्रम सुरू आहे का, ही देखील शंका यायला लागते। आता मुद्दा असा आहे, योगेंद्र यादव असतील, उल्का महाजन असतील किंवा महाविकास आघाडीचा जो काही अजेंडा असेल, जर हे लोक हे अजेंडा वापरत असतील, राबवत असतील तर यांनी खुशाल त्यांच्या बॅनर खाली राबवावा असं मत खरं तर त्या ठिकाणी प्रश्न विचारणाऱ्या सचिन शिराळे यांचं म्हणणं आहे आणि इतर काही आंबेडकरी संघटनांचं म्हणणं आहे की त्यांनी बिनधास्त काँग्रेसचं बॅनर लावावं आणि असा प्रचार महाराष्ट्रभर विधानसभेमध्ये करावा, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे। परंतु एखाद्या पक्षाला ज्या पद्धतीने अपमानित आपण करता, ज्या पद्धतीने नेत्याला आपण अपमानित करता, हे खरं तर लोकशाहीला घातक आहे आणि या लोकशाहीमध्ये संविधान वाचवत असताना, लोकशाही वाचवत असताना, आरक्षण वाचवत असताना आरक्षणाच्या संदर्भाने काँग्रेसची भूमिका जर विचारली, खरं तर आपण पाहतो या देशामध्ये संविधान बदलण्याचं नव्हे तर संविधानातील काही कलम बदलण्याचं काम सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसनेच केलेलं आहे, हे देखील सत्य आहे ना आणि काळानुसार हे बदलावही लागेल, हे देखील सर्वांनी स्वीकारलेलं आहे। परंतु भाजप संविधान बदलणार आहे म्हणून काँग्रेसला मते द्या, हे जे काही नरेटिव्ह तयार केलं जात आहे, हे नरेटिव्ह कुठेतरी सर्वसामान्य माणसाला आणि एक मातीतून उभ्या राहणाऱ्या वंचितांना सत्तेमध्ये घेऊन जाण्यासाठी खरं तर धडपड करणाऱ्या कोणत्याही पक्षाला खरं तर या ठिकाणी जाणीवपूर्वक टार्गेट करणं हे चुकीचं आहे। कारण हे पक्ष लोकशाहीचे आत्मा असतात आणि म्हणून लोकशाहीमध्ये बहुपक्ष पद्धती, संसदीय लोकशाहीमध्ये बहुपक्ष पद्धती अत्यंत महत्वाची आहे। म्हणून योगेंद्र यादव असू द्यात की महाराष्ट्रातले इतर विचारवंत असू द्यात, त्यांनी अशा पद्धतीने पडद्याआडून काम करण्यापेक्षा थेट यावं, जनतेला सांगावं, त्यांचं खुलेआमपणे स्वागत खरं तर हेच कार्यकर्ते करतील, यात काही शंका नाही। एकूणच काय, योगेंद्र यादव यांच्या सभेमध्ये झालेला गोंधळ हा लोकशाहीच्या दृष्टीने प्रश्न विचारण्याच्या संदर्भाने हे खरं तर लोकशाहीला घातक आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा दोन बाजू आपण लक्षात घेतल्या पाहिजे। जे विचार मांडत आहेत त्यांच्याही मूलभूत हक्कावरती गदा आलेली आहे, विचारसत्तेवरती गदा आलेली आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रश्न विचारण्यालाही तो अधिकार आहे, हे देखील आपण मान्य केलं पाहिजे। प्रश्न विचारण्याचा अधिकार त्याला आहे आणि त्या प्रश्नावर बोलण्याचा, प्रचार करण्याचा अधिकारही त्यांना आहे। परंतु हा अधिकार कुठल्याही पडद्याआडून न करता आपली भूमिका थेट आणि स्पष्ट मांडणं हे तितकंच गरजेचं आहे, कारण ते लोकशाहीच्या दृष्टीने आणि या संविधानाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे। योगेंद्र यादव असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांच्या वैचारिक बुद्धीचा, त्यांच्या एकूणच विचार स्वातंत्र्याचा सन्मानच आहे। परंतु ज्यांनी प्रश्न विचारले त्यांच्याही विचार स्वातंत्र्याचा सन्मान आपण केलाच पाहिजे आणि म्हणून दोन्ही पार्ट्यांचं, दोन्हीही खरं तर या दावे करणाऱ्यांचं या ठिकाणी खरं तर त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचं आपण स्वागत करतो। परंतु ज्या पद्धतीने या देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सर्वच पक्ष धडपडत आहेत, अशा सर्वच पक्षांना आपण एक बळ दिलं पाहिजे। केवळ
काँग्रेस आणि मित्रपक्ष संविधान वाचवतील असा जो काही आपण भरमाचा भोपळा किंवा ज्या पद्धतीने आपण काही संभ्रम निर्माण करत आहात, हे खरं तर काँग्रेसला संजीवनी देण्यासाठी आणि काँग्रेसला जिवंत ठेवण्यासाठी आपण करत आहात. आरक्षणाला जिवंत ठेवण्यासाठी आपण करतच नाही, हे सिद्ध होतंय. धन्यवाद.